इयत्ता 10वीच्या विज्ञानाच्या तासामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकामधील आपण कार्बनी संयुगे हा पाठ पाहत आहोत। आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की कार्बन आपली अमर्याद संयुगे कशी तयार करतो। आता आपण पाहणार आहोत हायड्रोकार्बन स्वरूपाची संयुगे कशी तयार होतात आणि यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन ही संयुगे कशी तयार होतात। तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की कार्बनी संयुगामध्ये कार्बन हा घटक मुख्य आहे, परंतु काही अशी संयुगे आहेत की त्या संयुगामध्ये कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये आहेत। अशा संयुगांना आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो। CH4 किंवा मिथेन हे सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे, ज्यामध्ये कार्बनचा एक अणू आहे आणि हायड्रोजनचे 4 अणू आहेत। त्याचबरोबर C2H6 हा मिथेन नंतरचा 2 कार्बन अणू असणारे हायड्रोकार्बन आहे। C2H6 ज्याला आपण इथेन असं म्हणतो, ज्यामध्ये 2 कार्बनमध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध आहे आणि उरलेल्या संयुजा ह्या हायड्रोजनच्या एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात। इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका रचना ही आकृतीमध्ये आपल्याला पाहता येईल। 9.8 ची आकृती पहा, काय दिसते त्याच्यामध्ये। कार्बन आणि कार्बन याच्यामध्ये एकेरी बंध आहे, तर हायड्रोजनचे 6 अणू आहेत आणि कार्बनच्या प्रत्येक एका कार्बनला 3-3 हायड्रोजनचे एकेरी बंध आपल्याला दिसतात। त्याच इथेनचे आपण त्याच्या बाजूची आकृती जर पाहिली 9.9 तर तुम्हाला असं लक्षात येईल की दोन्ही कार्बनचं अष्टक पूर्ण झालेलं आहे आणि 6ही हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन ठिपक्याकडे तुम्ही पाहिलात तर लक्षात येतं की 6ही हायड्रोजनचं द्विक पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारे इथेन प्रोपेन यांच्या रचनेतून आपल्याला असं दिसतं की अशी अनेक संयुजे ज्यांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे। ज्या हायड्रोकार्बनमध्ये केवळ एकेरी बंध आहेत अशा हायड्रोकार्बनच्या संयुगांना आपण संपृक्त संयुगे असे म्हणतो। इथेन असेल, प्रोपेन असेल, हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत। यांना आपण अल्केन असेही नाव देतो। आता कार्बनचे 2 अणू असलेले आणखीन 2 हायड्रोकार्बन आहेत, ज्याच्यामध्ये इथेन C2H4 आणि इथाईन C2H2। इथेन सारखं इथेन आणि इथाईन दोन्हीमध्ये सुद्धा कार्बनच्या अणूची संख्या सारखी आहे, मात्र हायड्रोजनच्या अणूची संख्या याकडे पहा। तुमच्या असं लक्षात येईल इथेनमध्ये ज्याप्रमाणे 6 हायड्रोजन आहेत तर इथीनमध्ये 4 हायड्रोजन आहेत, तर इथाईनमध्ये 2च हायड्रोजन आहेत। कार्बनच्या अणूमध्ये बदल होत नाही, पण हायड्रोजनच्या अणूमध्ये बदल होते, कारण इथेनमध्ये कार्बन आणि कार्बन एकेरी बंध आहे, इथेनमध्ये तो दुहेरी बंध आहे आणि इथाईनमध्ये तो तिहेरी बंध आहे। अशा प्रकारे आपल्याला असं लक्षात येतं की इलेक्ट्रॉन ठिपक्याची जर रचना बघितली आपण आकृती 9.10 आणि 9.11 मध्ये, कार्बन आणि कार्बन या 2 कार्बनच्या अणूमध्ये 2-2 इलेक्ट्रॉनची भागीदारी झाल्यामुळे कसला बंध तयार झाला आहे, तर तिथं दुहेरी बंध तयार झाला आहे आणि इतर संयुजा हे हायड्रोजनच्या एकेरी बंधाने संतृप्त झालेले आहेत। म्हणून C2H4 हे इथेन तयार झालेलं आहे, यामध्ये दुहेरी बंध आढळतो। इथाईनची रचना जर बघितली आपण तर त्या इथाईनच्या रचनेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कार्बन आणि कार्बन या 2 कार्बनमध्ये इलेक्ट्रॉनच्या 3-3 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि तिहेरी बंध तयार होतो। ज्या कार्बनच्या अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो अशा कार्बनी संयुगांना आपण असंपृक्त कार्बनी संयुगे
असे म्हणतो किंवा असंपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतो. कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनना आपण अल्कीन असं म्हणतो. तर कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये जर तिहेरी बंध असेल तर तशा असंपृक्त हायड्रोकार्बन्सना आपण अल्काईन असे म्हणतो. कार्बन अशा प्रकारे दुसऱ्या कार्बनसोबत एकेरी दुहेरी तिहेरी बंध तयार करतो आणि अशी संयुगे कार्बनची अमर्याद बनतात हे आपण मागं पाहिलेले आहे. ह्या कार्बनच्या अणूचे जे शृंखला आहे त्या शृंखला सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला किंवा बद्ध शृंखला किंवा वलय कशा तयार होतात हे आपण पुढे पाहणार आहोत. मिथेन, इथेन आणि प्रोपेन या हायड्रोकार्बनच्या रचनासूत्रांची जर तुलना केली आपण तर आपल्याला असं दिसतं की यांच्या अंतर्भागामध्ये कार्बन आहे आणि हे कार्बन एकमेकाला जोडलेले आहेत. या कार्बनच्या अणूला हायड्रोजनचे अणू जोडलेले आपल्याला दिसतात आणि अंतर्भागातील एकमेकाला जोडलेले हे कार्बनचे अणू म्हणजे जणू काही सांगाडा आहे आणि कार्बन अणूच्या सांगाड्याने कार्बनी संयुगाचा आकार निश्चित होतो. आता हे जे कार्बनचे अणू एकमेकाला जोडलेले आहेत ते जर एका पुढे एक जोडले असतील तर म्हणजे एकानंतर एक जोडले गेले असतील तर त्या कार्बनच्या अणूची शृंखला तयार होते. बाजूला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये 9.12 हा जो तक्ता आहे याच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात ते अणूची शृंखला कार्बनच्या अणूंची शृंखला दिली आहे. जे पहिल्या तक्त्यामध्ये कार्बनच्या अणूची संख्या दिसते. एक कार्बन असेल तर काय, दोन कार्बन असेल तर काय, तीन कार्बन असेल तर काय, अशा प्रकारे कार्बनची शृंखला दिसलेली आहे. आणि मग त्याचे रचनासूत्र काय होतं हे पण दुसऱ्या स्तंभात दिलेलं आहे. त्यापासून तिसऱ्या स्तंभामध्ये ते मिळालेले रेणुसूत्र आणि चौथ्या स्तंभामध्ये हायड्रोकार्बनचं नाव आहे. अशा प्रकारे आपणाला या कार्बनच्या अणूची शृंखला तयार होत असताना कशा प्रकारे एका हायड्रोकार्बनचं कार्बनच्या चारही संयुजा ह्या एकेरी बंधाने संतृप्त झालेल्या असतात हे वरील तक्त्यावरून आपल्याला सांगता येऊ शकतं. अशा प्रकारे अणू एकमेकांना जोडून कार्बन शृंखला बनवू शकते. आता या दोन कार्बन शृंखलांना कार्बन अणूच्या चतुसंयुजेची पूर्तता होईल एवढे हायड्रोजन अणू जोडल्यावर दोन भिन्न रचनासूत्रे मिळतात. आकृतीमध्ये पहा 9.13 ची पहिली आकृती काय दिसते. त्या आकृतीमध्ये 4 कार्बनचे अणू आहेत आणि त्या अणूची पहिल्या आकृतीतील रचना आणि दुसऱ्या आकृतीतील रचना भिन्न भिन्न आहे. चारही कार्बनचे अणू एकेरी बंधाने जोडले गेलेले आहेत. यांचं जर रेणुसूत्र बघितलं तर ते C4H10 असंच असणार आहे. रेणुसूत्र सारखं आहे परंतु त्यांचे रचनासूत्र भिन्न आहे. यामुळे वेगवेगळी संयुगे तयार होतात. अशा भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगाची रेणुसूत्र जेव्हा एकच असतं म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या कार्बन अणूची संख्या सारखी आहे, रेणुसूत्र सारखं आहे पण रचना ही भिन्न आहे, अशांना आपण रचना समघटकता असे म्हणतो. कार्बनी संयुगामध्ये दिसून येणाऱ्या या समघटकतेमुळे कार्बनी संयुगाच्या संख्येमध्ये परत भर पडते. आकृती 9.13 पहा. त्या 9.13 मध्ये दुसरी आकृती पहा. कार्बन अणूची सरळ शृंखला तयार झालेली दिसते. तर त्याच्यात त्या 9.13 मधल्या दुसऱ्या आकृतीमध्ये जी कार्बन अणूची शाखीय शृंखला जी आहे ती शाखीय शृंखला दिसते. म्हणजे एका कार्बन अणूला दुसरा कार्बन अणू सरळ रेषेत न जोडला जाता ते काय त्याची शाखा तयार झाली दिसते. म्हणून सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखलेच्या व्यतिरिक्त कार्बनी संयुगामध्ये आणखी एका प्रकारे कार्बन कार्बन जोडले गेलेले दिसतात. ती प्रक्रिया म्हणजे बद्ध शृंखलेची. बद्ध म्हणजे बांधले गेलेलेची. येथे कार्बन अणूची वलय तयार होतात. उदाहरणार्थ आकृतीमध्ये बघा 9.14 सायक्लोहेक्झेन. या सायक्लोहेक्झेनचे रेणुसूत्र काय आहे C6H12. म्हणजे कार्बनचे 6 अणू आहेत आणि हायड्रोजनचे 12 अणू आहेत. आणि ही जी रचना आहे हे कार्बनी वलय कसं तयार होतं 9.14 मध्ये बघा. आणि सरळ शृंखला असेल, शाखीय शृंखला असेल आणि वलयांकित शृंखला असेल अशा सर्व प्रकारच्या
कार्बनी हे सर्व प्रकारचे कार्बनी संयुगे हे संपृक्त किंवा असंपृक्त असू शकतात, म्हणजे एकेरी बंधाने बद्ध झालेले असतात किंवा त्यांच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध सुद्धा असू शकतात. तक्ता 9.15 मध्ये बघा, सरळ शृंखला असणारे संपृक्त हायड्रोकार्बन प्रोपेन तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या प्रोपेनमध्ये काय, त्याचे रेणूसूत्र जे आहे C3H8 आहे. कार्बनचे तिन्ही अणू बघा एकेरी बंधाने तिथे जोडले गेलेले आहेत आणि इतर हायड्रोजन मात्र एकेरी बंधाने कार्बनच्या प्रत्येक कार्बनला त्याच्या चारही संयोजन संतृप्त करण्यासाठी जोडले गेलेले दिसतात. पुढच्या त्याच असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये प्रोपेनचं C3H6 हे रचनासूत्र आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसते की शेवटच्या 2 कार्बनमध्ये दुहेरी बंध आहे. तर तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला कार्बन कार्बन तिहेरी बंध सुद्धा दिसतो. म्हणजे प्रोपेन, प्रोपीन आणि प्रोपाईन अशा प्रकारे प्रोपेनच्या 3 प्रकारच्या रचना आपल्याला दिसतात, ज्यामध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध दिसतो आपल्याला. तसे आणखीन 2 उदाहरणं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये आयसोब्युटेन आहे, आयसोब्युटिलिन आहे, सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोहेक्झिन. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो कार्बनच्या सरळ शृंखला किंवा वलयांकित कार्बनी संयुगे हायड्रोकार्बन्स तयार होताना आपल्याला दिसतात. बेंझिनची रचना सूत्रावरून आपल्याला असं लक्षात येतं की वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. या बेंझिनच्या संरचनेमध्ये 6 कार्बन आहे. बघा 6 कार्बनचे अणू आहेत आणि 6च हायड्रोजनचे अणू आहेत आणि यामध्ये मात्र एकाड एक दुहेरी बंध आहे. असे 3 दुहेरी बंध आहेत आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना आपण ॲरोमॅटिक संयुगे असे म्हणतो. परीक्षेमध्ये ॲरोमॅटिक संयुगे कुणाला म्हणतात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. महत्त्वपूर्ण भाग आहे तो, आपल्याला तो पाठ असला पाहिजे, ते लक्षात असलं पाहिजे आपल्या. कार्बनी संयुगामध्ये यानंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे तो आहे क्रियात्मक गटाचा, ज्याला आपण फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. हा फंक्शनल ग्रुप जो आहे, आतापर्यंत आपण बघितले की कार्बन आणि हायड्रोजन यांच्या मूलद्रव्याच्या संयोगातून काय झाले, हायड्रोकार्बनची निर्मिती झाली. यानंतर यासोबतच ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, गंधक असेल किंवा हॅलोजन्स असतील, अशा मूलद्रव्यासोबत सुद्धा कार्बनचे बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. हायड्रोकार्बनमधील साखळीतील एक किंवा अधिक हायड्रोजन विस्थापित करून त्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचे काय होते, समायोजन होते आणि त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयोजीची पूर्तता होते. हायड्रोजनची प्रतियोजी अशा मूलद्रव्याचा अणूचा उल्लेख हा विषमाणू असा करतात. काही वेळा हे विषमाणू एकटे असतात तर काही वेळेला विशिष्ट अणूच्या गटाच्या रूपात असतात. तक्ता 9.16 जर पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की या विषम अणूंनी युक्त अशा अणुगटामुळे या संयुगाची जी गुणधर्म आहेत ती विशिष्ट अशी रासायनिक गुणधर्म त्यांना प्राप्त होतात. मग या संयुगातील साखळीची लांबी आणि स्वरूप काही असो, म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट किंवा फंक्शनल ग्रुप असं म्हणतात. कार्बनी संयुगामध्ये आढळणारे क्रियात्मक गट जे आहेत ते खालील प्रकारे आपल्याला लक्षात येतात. तक्त्यात पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते बघा. हॅलोजन, ज्यामध्ये क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, आयोडीन आहे. यापासून जर त्याचं नाव काय होतं, हॅलो म्हणजे क्लोरो ब्रोमो आयोडो. रचनासूत्र काय होतं, -X. X म्हणजे काय तर हॅलो ग्रुप आहे, तो हॅलोजन ग्रुप आहे. आणि संक्षिप्त रचनासूत्र त्याचं काय होते, XCl म्हणजे CH3Cl, CH3Br, CH3I, C2H5I अशा प्रकारच्या XCl हे त्याचं संक्षिप्त रचनासूत्र आहे. जर विषमाणू ऑक्सिजन असेल त्याच्यामध्ये अल्कोहोल, अल्डेहाइड, केटोन, कार्बोक्सिलिक आम्ल, इथर आणि इस्टर, त्यापासून क्रियात्मक गट कसे तयार होतात तर -O-H रचनासूत्र OH. अशा प्रकारे तक्त्यात दाखवल्याप्रमाणे त्यांचे क्रियात्मक गट रचनासूत्र आणि संक्षिप्त रचनासूत्र आपल्याला लक्षात येईल. नायट्रोजन जर असेल क्रियात्मक गटामध्ये तर त्यापासून NH2 हे संक्षिप्त रचनासूत्र असणारे क्रियात्मक गट आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे क्रियात्मक गटाची मुक्त संयोजन जी आहे आणि ह्या क्रियात्मक गटाच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारची कार्बनी संयुगे
तयार होत असताना आपल्याला दिसतात. या क्रियात्मक गट असणाऱ्या कार्बनिक संयुगाचे रासायनिक गुणधर्मसुद्धा भिन्न भिन्न आहेत. आता या कार्बनिक संयुगामध्ये पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ती म्हणजे समजातीय श्रेणी. आपण पाहिलेलं आहे की कार्बन संयुग जे आहेत हे कार्बनची संयुगे एकमेकाला कार्बन कार्बन जोडल्यामुळे लांबच्या लांब शृंखला तयार होतात. या शृंखलावरील हायड्रोजन अणूची जागा एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो, हे पण आपण पाहिलेलं आहे. यामुळे क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या लांबीच्या अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात. उदाहरणार्थ अल्कोहोल हा जर गट घेतला तर CH3OH हा पहिला अल्कोहोल ग्रुप झाला. त्यानंतर CH3CH2OH, पुन्हा CH3CH2CH2OH, पुन्हा CH3CH2CH2CH2OH अशी अनेक संयुगे तयार होतात. म्हणजे काय होतं, OH हा क्रियात्मक गट समान राहतो आणि मग कार्बन अणूची संख्या मात्र वाढत जाते. या सर्वांमधील कार्बन शृंखलेची लांबी मात्र वाढत जाते. लांबत जाणारी जी ही लांबी आहे, वाढत जाणारी जी लांबी आहे, यामुळे समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे जी श्रेणी तयार होते त्याला आपण म्हणतो समजातीय श्रेणी. क्रियात्मक गट कोणता आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात. उदाहरणार्थ अल्कोहोलची समजातीय श्रेणी, कार्बोक्सिलिक आम्लाची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडांची समजातीय श्रेणी. एका समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकाचे समजातक असतात. 9.12 मध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यांची रचनासूत्र आणि रेणुसूत्र भरली की आपण काय करता येईल, त्या अल्केनाच्या समजातीय श्रेणीचा सुरुवातीचा अंश तयार झाला. समजातीय श्रेणीचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी अल्केन, अल्कीन, अल्काईन, अल्कोहोल यांच्या सुरुवातीचे अंश आपल्याला पाहता येते. अल्केनांची समजातीय श्रेणी कशी असते बघा. CH4, मिथेन संक्षिप्त रेणुसूत्र त्याचं CH4 आहे. कार्बन अणूची संख्या 1 आहे आणि CH2 घटकाची संख्या 1 आहे. त्यांचा उत्कलनांक -162°C आहे. अशा प्रकारे आपणाला अल्केनांची समजातीय श्रेणी, अल्कोहोलची समजातीय श्रेणी, त्याचबरोबर अल्केनांची समजातीय श्रेणीसुद्धा 9.17च्या तक्त्यामध्ये तुम्हाला पाहता येईल. अल्केन समजातीय श्रेणीचे पहिले 2 सदस्य मिथेन आणि इथेन यांच्या रचनासूत्रामध्ये कितीचा फरक आहे, तर CH2चा फरक आहे. म्हणजे मिथिल घटकाचा फरक आहे. तसेच इथेन आणि प्रोपेन यांच्यामध्ये सुद्धा CH2 घटकाचा फरक आहे. अल्कोहोल समजातीय श्रेणीमध्ये तिसऱ्या सदस्यापेक्षा चौथ्या सदस्याच्या सूत्रामध्ये मिथिलीन घटक जास्त आहेत. अशा प्रकारे आपणाला हे समजातीय श्रेणीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की यांच्या समजातीय श्रेणीचे रासायनिक गुणधर्म हे जवळपास सारखे असतात.